नमस्कार मैत्रिणींनो, जेव्हा एखादी स्त्री पहिल्यांदा प्रेग्नंट होते तेव्हा तिच्या समोर अशा खूप सिच्युएशन्स येतात ज्यात तिला काय करावं आणि काय नाही करावं हे कळत नाही, काय योग्य आणि काय अयोग्य हे कळत नाही. तर त्याच बाबतीत आज आपण बोलणार आहोत प्रेग्नन्सी मधील काही गैरसमज आणि सत्य. गैरसमज नंबर एक स्त्री प्रेग्नंट आहे मग तिने दुप्पट जेवण केलं पाहिजे, म्हणजे बाळाच्या वाटचंही आणि तिच्या वाटचंही. पण हा पूर्णपणे गैरसमज आहे. तिने संतुलित आणि पौष्टिक आहार घेणं गरजेचं आहे, दुप्पट नाही. गैरसमज नंबर 2, प्रेग्नन्सीमध्ये जर तुम्ही व्यायाम केला तर तुमच्या बाळाच्या जीवाला धोका होतो. हा पूर्णपणे गैरसमज आहे. हलका व्यायाम केल्याने तुम्हाला आणि तुमच्या बाळाला फायदाच होणार आहे, पण डॉक्टरांच्या सल्ल्याने. गैरसमज नंबर 3, तुमच्या पोटाचा आकार पाहून तुम्हाला मुलगा होणार की मुलगी होणार हे कळते. हा पूर्णपणे गैरसमज आहे. असे ओळखणं अशक्य आहे. गैरसमज नंबर 4, प्रेग्नन्सीमध्ये तूप खाल्ल्याने तुमची नॉर्मल डिलिव्हरी होते. हा पूर्णपणे गैरसमज आहे. तूप खाल्ल्याने तुमचं जास्त वजन वाढू शकतं. या व्यतिरिक्त तुमची नॉर्मल डिलिव्हरी होणार की सीझर होणार हे तूप खाणं नाही ठरवत. गैरसमज नंबर 5, प्रेग्नन्सीमध्ये केस कापू नयेत. हा पूर्णपणे गैरसमज आहे. केस कापण्याचा आणि आपल्या प्रेग्नन्सीचा काही एक संबंध नसतो. शेवटची आणि महत्वाची टीप, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. हॅपी प्रेग्नन्सी.